पण नेमकं काम काय करणार? कारण तो पैसा तर अमाप आहे. बरं, गेले 75 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं. वर्षाताई मला माहित नाही, वर्षाताई तू किती, वर्षाताई आणि वर्षाताईचे वडील किती वर्ष काँग्रेसमध्ये आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसने देशाला किती लुटलं आपण हिशोब काढूया. अर्थतज्ञ बसलेत. बरं, गेले 75 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं. वर्षाताई मला माहित नाही, वर्षाताई तू किती, वर्षाताई आणि वर्षाताईचे वडील किती वर्ष काँग्रेसमध्ये आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसने देशाला किती लुटलं आपण हिशोब काढूया. अर्थतज्ञ बसलेत. मला सांगा, आता जो काही एक ताळमेळ आलेला आहे निवडणूक रोख्यांचा, त्याच्यात भाजपाकडे किती कोटी आहेत? 8,000 कोटी. आणि काँग्रेसकडे किती आहेत? 800 कोटी. मग कोणी देशाला लुटला? किती, कोणी लुटला? काँग्रेसकडे तर 800 कोटी असतील, यांच्याकडे 8,000 कोटी आहेत, ते सुद्धा गेल्या 10 वर्षातले. म्हणजे जे काँग्रेसला 70 वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं. हे मोदी बोलतात हे एकमेव सत्य आहे की जे काँग्रेसला पैसे जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं. 800 कोटी काँग्रेसने जमवले, यांनी 8,000 कोटी, आणि तरी काँग्रेसवरती आरोप करतायत यांनी देशाला लुटला.